आत्ता मला येताना या इथून जवळपास 5-6 फुटाचा एक नाग होता, तो या इथे कुठेतरी आता झाडीमध्ये गेला. या इथे खाली असा अंधारामध्ये त्या टायमाला कैद्यांना डांबून ठेवलं जायचं. खाली पाणी आहे आणि आता इथं साप होता. त्या टायमाला या कैद्यांची अवस्था काय होत असेल त्यांचं त्यांना माहिती. हिअर वी गो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या आता या नवीन यूट्यूब चॅनलवरती. आपलं अकाउंट हॅक झालं. गेले 5 वर्ष झालं जी आपण मेहनत केली, सह्याद्रीमध्ये भटकंती केली, मंडे टू फ्रायडे जॉब करून सॅटर्डे संडे गडकिल्ले फिरणं, सह्याद्री फिरणं, हे सगळं केलं गेलं 5 वर्षाचं. आणि मी कुठं बॅकअपसुद्धा ठेवला नव्हता. सो आत्ता तुम्ही सपोर्ट केला, त्या व्हिडिओजला खूप प्रेम दिलं आणि आता होप सो की तुम्ही या व्हिडिओजला सुद्धा तसंच भरभरून प्रेम द्याल. आणि या व्हिडिओसाठी सगळ्यात पहिली सुरुवात करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सामनगडापासून. सो महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण आज जाणार आहोत सामनगडावरती आणि या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. आता आपण आर्दाळ या गावातून निघालेलो आहोत आणि जाणार आहोत गडिंग्लजला. आणि गडिंग्लजवरून मला वाटतं 4 ते 5 किलोमीटरवरती सामनगड आहे. सो आता आपण शॉर्टकट घेणार आहोत मासेवाडी मार्गे गडिंग्लजला. आणि जो कोल्हापूर गोवा जो हायवे आहे तो हायवे झालेला आहे. सो आपण त्या हायवेवरून आता जाणार आहोत. आता आपण आहोत या गडिंग्लज नेसरी रोडवरती. आणि जसं गडिंग्लजपासून पुढे आलं, भडगाव क्रॉस केल्यावरती इथे पुढे आपल्याला लागतो चेन्नईकुप्पी तिट्टा. त्या चेन्नईकुप्पी तिट्ट्यावर जागेवरती युटर्न आहे, म्हणजे डाव्या साईडला. आणि या तिट्ट्यावरती प्रामुख्याने काळजी घ्यायची की थोडे बाईक्सवाले गाडी व्यवस्थित चालवत नाही. सो या इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. सो या इथे ही प्रवेशद्वार आहे सामनगड किल्ल्याचं. या इथून आपल्याला जायचं आहे सरळ. थोडं प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर हे असं घनदाट जंगल चालू होतं. आणि किल्ले सामनगडचं जे बोलतात ना की तटबंदी आणि किल्ला हा चालू होतो या इथून. सो आता आपण किल्ल्याच्या जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे येऊन पोहोचलेलो आहोत. आणि ही तटबंदी अशा प्रकारे आपल्याला इथे दिसायला सुरुवात होते. म्हणजे गाडी असेल तर आपण डायरेक्टली किल्ल्यावरती घेऊन येऊ शकतो. या इथून आपण वर आल्यानंतर ही अशी तटबंदी दिसते. त्या तिथे एक बुरुज आहे, थोडासा ढासळलेला आहे. आणि या इथे ही अशी कमान आहे गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची. या इथे थोडेसे एक नियम दिलेले आहे ते आपल्याला पाळायचे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गडावरती आपण फिरू शकतो. खरं तर या किल्ल्यावर यायची ही माझी 4थी वेळ आहे. आणि जेव्हा पण आलो आहे तेव्हा एकदम एक्साइटमेंट असते या किल्ल्यावर येण्यासाठी. ते प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक बुरुज लागतो, तो म्हणजे झेंडा बुरुज. सो आता आपण आलेलो आहोत, हा आहे झेंडा बुरुज. समोर बघू शकता हे जे बांधकाम आहे जे तटबंदीचं, हे जांभा खडकाचं आहे. आणि या इथे आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे. गेल्या वेळेला ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला हे बांधकाम इथे नव्हतं, पण सेफर साईडसाठी या इथे हे असं हे नवीन बांधकाम केलेलं आहे. आणि जे जुनं बांधकाम आहे ते इथं आपण बघू शकतो, जांभा धडक.
सो या बुरुजावरून आता आपण पाहिलं त्या तिथे प्रवेशद्वार आहे आणि हा पहिला बुरुज आहे. तर या बुरुजावरून जो प्रवेशद्वारावरती येण्याचा जो रस्ता आहे त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाचा प्रामुख्याने वापर व्हायचा. झेंडा बुरुज बघून झाल्यानंतर डाव्या हाताला पुढे आलो की अशी कच्ची वाट आहे. इथे ऑफ रोडिंग करत थोडंसं गाडी चालवावं लागतं आणि पुढे गेल्यावरती एक धान्याचं कोठार आहे आणि ते कोठारसुद्धा अशा ठिकाणी आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. आणि या गडाची एक चोरवाट आहे ती सुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो. या इथे समोर झेंडा बुरुज आहे आणि या वाटेने पुढे आल्यानंतर या इथे हे असं धान्याचं कोठार आहे. हे कोठार जर बघायला गेलं तर गडाचा प्रवेशद्वार त्या दिशेला आहे आणि हे त्याच्या अपोजिट दिशेला या इथे हे असं धान्याचं कोठार आहे. गडावर धान्य कोठाराची वास्तू आजही इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत उभी आहे. बुरुज पाहिल्यानंतर आता आपण आलेलो आहोत वेताळ बुरुजाकडे आणि समोर असा डौलाने फडकणारा भगवा. वेताळ बुरुज बघून झाल्यानंतर या तटबंदी सोबत आपल्याला सरळ सरळ पुढे चालत राहायचं. या तटबंदीपासून आपण पुढे आल्यावरती या इथे लागते ही अशी चोरखिंड आणि इथे खाली माझ्या मागे बघू शकता खाली ही एक चोरवाट गेलेली आहे. जे जेव्हा केव्हा या गडांवरती आक्रमण व्हायचे तर पळून जाण्यासाठी किंवा गडांवरती प्रवेश करण्यासाठी ही अशा प्रकारे चोरखिंडी बनवलेली आहेत. ही गेल्या वेळेला पूर्णपणे मुजली होती आणि आत्ता या इथे शिवप्रतिष्ठानांकडून जी कामं होतात त्यामध्ये ही पूर्ण माती यातली बाहेर काढलेली आहे. हे बघू शकता की कशी तटबंदीच्या खालून ही अशी चोरवाट गेलेली आहे. आणि इथे ही काळजी घ्या, हे जे बारीक बारीक दिसतात हे किडे आहेत आणि हे किडे जर अंगाला लागले तर खास सुटतात. कोष्टिक आहेत ॲक्च्युली हे. जे थोडं जपून या, इथून जा. या इथून खाली आल्यानंतर या इथे खाली हे असं जंगल दिसतं. यात तटबंदी आहेत पूर्णपणे आणि या इथून ही चोरवाट आहे एकतर पळून जाण्यासाठी किंवा गडामध्ये प्रवेश करण्यासाठी. त्यात इथून चोरखिंडीपासून पुढे आलं या इथे हे असं शौचकूप आहे. म्हणजे शिवकाळातील हे असं शौचकूप या इथे आहे. पण आता खाली जाऊया. हे आता अंधारामुळे दिसत नाहीये पण या इथे असं शौचकूप आहे, म्हणजे त्यावेळेचं बाथरूम. या तटबंदीसोबत पुढे आल्यानंतर या इथे असा बुरुज आहे आणि हा बहुतेक एक चौकी पहाऱ्याचा अवशेष असावा. या इथून अशा वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सो इथे पाहू शकता हे अशा प्रकारे काहीतरी चौकी पहाऱ्याचे किंवा एखाद्या छोट्याशा घराचे वाड्याचे हे अवशेष आहेत. आता आपण आलेलो आहोत या सामानगडाचं जे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे तो म्हणजे सोंडे बुरुज किंवा हत्तीच्या सोंडासारखी या बुरुजाची रचना आहे. आणि आपण आता ते पाहणार आहोत आपल्या गरुडाच्या नजरेतून. आपला गरुडा इज रेडी टू टेक ऑफ. हिअर वी गो.
हा जो सोंडाई बुरुज आहे त्याच्या समोर ही जी टेकडी दिसते, असं बोललं जातं की ही टेकडी मुघलांनी उभी केलेली आहे या किल्ल्यावरती तोफगोळे डागण्यासाठी. ते कितपत खरं आहे माहिती नाही, पण इतिहासामध्ये याची कुठेतरी नोंद आहे. आत्ता मला येताना या इथून जवळपास 5-6 फुटाचा एक नाग होता, तो या इथे कुठेतरी आता झाडीमध्ये गेला. सो या गड किल्ल्यांवरती येताना किंवा जंगलामध्ये भटकंती करताना शूज कंपल्सरी घाला. जवळपास 5.5-6 फूट या लांबीचा हा साप होता. सो या इथून हे अशा पायऱ्या आहेत. हा बहुतेक गडाचा मुख्य प्रवेशद्वार असणार. या इथे समोर हे दरवाजाचे अवशेष आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला प्रतापराव गुजरांनी बेलोल खानाला हरवलं आणि त्याला जिवंत जाऊ दिलं, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना एक खरमरीत पत्र लिहिलं की असा साप कधीही स्वराज्याला पुन्हा एकदा डसू शकतो, त्यामुळे तुम्ही त्याचा पूर्णपणे बिमोड करूनच या. आणि त्यावेळेला रायगडावरती राज्याभिषेकाची तयारी चालू होती. प्रतापराव गुजरांना आपला देव, आपला राजा आपल्याला अशा खरमरीत पत्र पाठवतो. या द्वेषाने, या रागाने ते 6 मावळ्यांनिशी बेलोल खान म्हणजे जी नेसिरच्या खिंडीमध्ये जे तळ पडला होता तिथे ते 7 मावळे तुटून पडले. मराठ्यांकडून ज्यावेळेला इंग्रजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेला किल्ल्याची बऱ्याच प्रकारे प्रचंड अशी नासधूस केली. आणि आत्ता जी चोरखिंड या इथे महादरवाजापासून आत आल्यानंतर हे तुळजाभवानी मंदिर आहे. या इथे सुद्धा हे असे विहिरीचे अवशेष आहेत. सो या इथे हे जे अवशेष दिसत आहेत, ॲक्च्युली हे अवशेष नाहीत, हे विहीर आहे. आणि या विहिरीला 7 कमान विहीर किंवा हनुमान विहीर असं बोललं जातं. ह्याचं कारण असं आहे की खाली बघू शकते हे किती खोल आहे. या इथे या विहिरीला 7 कमानी आहेत, अशा 1 2 3 4 5 7 अशा. सो आता आपण खाली जाऊया, मी खाली जाऊन दाखवतो. सो इथून ह्या अशा पायऱ्या आहेत खाली उतरायला. ह्या पायऱ्या थोड्याशा उंच असल्यामुळे सावकाश उतरा, कारण की पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त आहे. ही एका विशिष्ट पद्धतीने कोरून अशा 7 कमानी बनवून ही विहीर बनवलेली आहे, म्हणून याला 7 कमान किंवा 7 कमान किंवा हनुमान विहीर असं बोलतात. आणि हा पूर्णपणे जांभा खडक आहे. या जांभा खडामध्ये हे कोरीव बांधकाम करून या अशा 7 कमानी, अशा 7 विहिरी बनवलेल्या आहेत. सो त्या तिथून खाली उतरल्यानंतर या इथे हे एक विहीर आहे. ही विहीर आहे साखर विहीर. आता आपण इथून खाली जाऊया, तर तिथे साखर विहीर आहे ती पाहूया. गेल्या वेळेला आलो त्यावेळेला इथं पूर्ण जंगल होतं, त्यामुळे खाली गेलो नव्हतो. पाणी किती हिरवगार आहे. ही आहे एक विहीर आणि ही जवळपास 100-1 फूट खाली खोल असेल. या इथे सुद्धा अगदी सेम तशीच दुसरी विहीर आहे आणि जवळपास 100 ते 150 फूट खोल असेल. आणि हे कोरलेलं आहे त्या दगडामध्ये. हे कसं कोरलं असेल त्यांनाच माहिती. या खाली ज्या पायऱ्या दिसतात हे जातात अंधार कोठडीजवळ. आणि या इथे एक साप दिसतोय खाली. मग अशी मी बोललो तसं आपण जाईपर्यंत तो थांबला तर आपण त्याचा शूट घेऊया. हे बघा, या इथे हा तो साप आहे. हो. सो या इथे आता ही आहे अंधार कोठडी. आपण खाली निघालेलो आहोत. मग अशी साप बघितलेला तो बहुतेक आपला आवाज ऐकून पळून गेला. हो.
सो या इथून तुम्हाला दाखवलेला हा इथे होता साप, पण आता बहुतेक आपल्या आवाजाने तो पळून गेला. सो या इथे होता तो, आणि ही अशी अंधार कोठडी आहे. सो या इथे खाली असं अंधारामध्ये त्या टायमाला कैद्यांना डांबून ठेवलं जायचं. खाली पाणी आहे आणि आता इथं साप होता. त्या टायमाला या कैद्यांची अवस्था काय होत असेल त्यांचं त्यांना माहिती आहे. या गडावरती मामलेदार कचेरी होती आणि इंग्रजांनी ज्यावेळेला नासधूस केली त्यावेळेला ती कचेरी गडिंग्लज या गावी नेण्यात आली. ज्यावेळेला आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळेला 1844मध्ये या गडाने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. मुंजाप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला जवळपास 350 पहारेकरी, तोफगोळा आणि बऱ्याचशा या ठिकाणी शस्त्रसाठा उपलब्ध होता. पण पुढे जाऊन इंग्रजांनी हा बंड मोडून काढला आणि त्यावेळेला मुंजाप्पा कदम यामध्ये शहीद झाले. या गडावरती आपण स्वतःच्या गाडीने येऊ शकतो आणि पूर्ण गडाचा तटबंदीने वळसा घालत हे सर्व जे या इथले ऐतिहासिक वास्तू आहेत हे आपण पाहू शकतो. आणि त्यावेळेला भगवान रामांचं या इथे वास्तव्य होतं आणि आपण आता जाणार आहोत ते रामांचं मंदिर पाहण्यासाठी. या कमानीतून आणि या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्याला जाऊन आपल्याला डावीकडे वळायचं आहे. मुख्य रस्त्याला आल्यानंतर या इथून असा उजव्या साईडला एक फाटा गेलेला आहे. हा जातो रामांच्या मंदिराजवळ. या इथे हनुमानाचं मंदिर आणि रामाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये महादेवाच्या विविध पिंडी आहेत आणि असं बोललं जातं की या इथे भगवान रामांचं काही काळ वास्तव्य होतं. सामनगडावरती आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि या इथे खरंच एक प्रसन्न वातावरण आणि एक भक्तिमय वातावरण आहे. आणि हे मंदिर बघू शकता जमिनीच्या खाली कोरलेलं आहे. आता वेळ झालेली आहे तुमच्या सर्वांचा आणि या गडाचा निरोप घेण्याची. लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिव.